नमस्कार मंडळी, सुरेखा किचन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहे झणझणीत सोलापुरी पद्धतीने काळं तिखट बनवणार आहोत. तर व्हिडिओ कीप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ मी नक्की तुमच्या पुढे शेअर करेन. तर व्हिडिओ कीप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपण इथे किती खडे मसाले घेतलेले आहे तुम्ही बघू शकता. तर सगळे खडे मसाले आहेत. सगळे आपण असे छोट्या छोट्या प्लेटीमध्ये सगळे खडे मसाले घेतलेले आहेत. तर तुम्हाला पण सांगते. तर आता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर व्हिडिओ कीप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिल्यांदा घेतलेले आहे आपण धने घेऊन झालेले आहे. मसाला इलायची घेतलेली आहे. मसाला इलायची घेतल्याच्या नंतर लगेच आपण दालचिनी घेतलेली आहे. दालचिनी घेऊन झालेलं आहे. खोबरं किशेल घेतलेलं आहे. खोबरं घेऊन झाल्याच्या नंतर लगेच आपण हळकुंड वापरलेले आहेत. इथं आपण पांढळे तिळ घेतलेले आहेत. इथं आपण खसखस घेतलेले आहेत. आणि लगेच आपण इथे जिरे घेतलेले आहेत. जिरे घेऊन झाल्याच्या नंतर लगेच आपण लवंग घेतलेले आहे. लवंग घेऊन झाल्याच्या नंतर लगेच आपण इथं मिरी घेतलेली आहे. मिरी घेऊन झाल्याच्या नंतर लगेच आपण नागेश घेतलेले आहेत. इथं लगेच आपण तमालपत्र घेतलेलं आहे. तर श्रीफळ घेतलेलं आहे. लगेच आपण चक्री फूल घेतलेलं आहे. जावित्र घेतलेलं आहे. आणि इथलं बारीक चिरलेला सुका कांदा घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथं आपण लवंगी आणि झणझणीत अशी लाल मिरची घेतलेली आहे. तर मित्रांनो, दुसरी मिरची टाकू नका, नाहीतर लगेच आपले मसाल्याचा कलर चेंज होईल. चला, इथं लगेच आपण भाजायला घेऊ. बिना तेलाचे जे मसाले आहेत ते भाजायला घेऊ. आपण इथं तीळ आणि खसखस भाजलेला आहे मंद गॅसवर. लगेच इथं धने भाजायला घ्यायचे. असं मंद गॅसवरच भाजायचे, जास्त फुल गॅस करायचं नाही. आणि आपल्याला जितकं पाहिजे तेल तितकं आपण थोडं थोडं तेल ॲड करत घ्यायचं. आणि फुल गॅस करायचं नाही, कारण जळतील. आपण मंद गॅसवरच हे भाजायचे धने वगैरे. सर्व मसाले आपण मंद गॅसवर भाजल्याने खूप. आणि अगोदर धने बघून घ्यायचे त्याच्यात काही आहे की नाही आहे, आणि नंतर मग भाजून घ्यायचे मंद गॅसवर. तर तुम्ही बघू शकता इथं आपले भाजून झालेले आहेत. तर लगेच आपण खोबरं भाजायला घेऊया. आपण खोबरं किसून घेतलेलं आहे बारीक असं. आणि आता आपण खोबरं पण असे छानपैकी असं भाजून घेऊया. खोबऱ्यात पण आपल्याला जितकं तेल हवं तितकं थोडं थोडं ॲड करत घ्यायचं. आणि मंद गॅसवरच खोबरं लाल होसपर्यंत आपण भाजत राहायचं. तर तुम्ही इथं बघू शकता, आपल्याला जितकं पाहिजे तेल तितकं आपण थोडं थोडं तेल ॲड करून आपण त्या मसाल्याला भाजून घेऊया. तर इथं बघू शकता आपलं खोबरं पण असं लालसर असं भाजलेलं गेलं आहे. तर आपलं खोबरं भाजून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता लगेच कढई ठेवून गरम तेल थोडंसं टाकायचं. आणि जे आपले खडे मसाले आहेत ते सगळे मसाले एकत्रच भाजले तरी चालतील, कारण आपण इथं सर्व मसाले एकत्रच भाजलेले आहेत. मंद गॅसवरच 5-6 मिनटं असं आपण भाजलेले आहे. आणि तुम्ही बघू शकता सर्व आपण खडे मसाले आपण सगळं एकत्र केलेलं आहे. दगडफूल, परत दालचिनी, काळे मिरे, लवंग, सगळे म्हणजे सगळे मसाले आपण खडे मसाले आहेत ते एकत्र केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला जितकं पाहिजे तेल तितकं आपण तेल टाकून घेऊया. आणि मंद गॅसवरच त्याला परतून घेऊया. असं सारखं परतून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे तेल पण लागतं आणि भाजले पण चांगले जातात. तर तुम्ही इथं बघू शकता आपण किती तेल पण सगळीकडं लागलेलं आहे आणि भाजले पण आहेत मसाले. तर या पद्धतीने तुम्ही मसाले नक्की भाजा आणि खूप छान
आणि खमंग असा वाससुद्धा येतो मसाले भाजणीचा. आणि आता खडे मसाले भाजून झाल्याच्या नंतर आपण इथं हळकुंड होती हळदीची, ते हळकुंड पण आपण लगेच भाजून घेतलेले आहे मंद गॅसवर. आणि भाजून घेतल्याच्या नंतर लगेच आपण तमालपत्र पण आपण तेलामधून थोडेसे परतून घ्यायचं. तुम्ही इथे बघू शकता आपण तमालपत्र पण मग छानपैकी असे भाजून घेतलेले आहेत मंद गॅसवर. तर या पद्धतीचे तुम्ही पण एकदा नक्की भाजा आणि तुम्हाला पण नक्की आवडेल. तर असे मस्तपैकी असं भाजून घ्यायचं. भाजून झाल्याच्या नंतर लगेच आपण साईडला करून ठेवायचं. लगेच आपण कांदा भाजायला घ्यायचा. कांदा भाजतानासुद्धा तेच करायचं. आपल्याला जितकं तेल हवं तितकं आपण थोडं त्यामध्ये तेल ॲड करत राहायचं. आणि कांदा पण लाल होईपर्यंत आपण मंद गॅसवरच त्याला भाजून घ्यायचं. म्हणजे एकदम कडक होईपर्यंत आणि एकदम भाजला चांगला जातो. आणि सारखं आपण सतत त्याला परतून घेत राहायचं. तर तुम्ही इथं बघू शकता आपला कांदा पण लालसर आणि बारीक असा होत आलेला आहे. तर या पद्धतीने तुम्ही पण एकदा कांदा भाजा. एकदम खुसखुशीत आणि मऊ पण राहत नाही, एकदम कडक होतं आहे. तर या पद्धतीने कांदा तुम्ही एकदा नक्की भाजा. बघू शकता आपला कांदा एकदम सर्व कांदा आपण लाल झालेला आहे, भाजून घेतलेला आहे. आता कांदा आपण लगेच साईडला करून ठेवायचे. आता आपण 1 किलो लवंगी मिरची घेतलेली आहे. ते 1 किलोभर लवंगी मिरची आहे. ती लवंगी मिरची आपण असं मंद गॅसवरच अशी भाजून घ्यायचं. ठसका तर लय जोरात उठतो लवंगी मिरचीचा, पण तरी पण आपण हळूहळू मस्तपैकी परतून घ्यायचं. लवंगी मिरची जितकी असेल तितकी. त्याच्यात तेल वगैरे ॲड करायचं नाही, भाजूनच घेतलं तरी चालेल, कारण तेलाची एवढी गरज नाही लाल तिखटाला. तर इथं बघू शकता आपण मिरची भाजायला घेतली, त्याच्यात तेल वगैरे ॲड केलं नाही, अशीच भाजलेली आहे. तर भाजून झाल्याच्या नंतर जे आपले मसाले आहेत ते आपण लगेच सुकायला ठेवायचे फॅन खाली किंवा असे 5-6 मिनटं. आणि सुकवून झाल्याच्या नंतर लगेच आपण डंकनमधून लगेच काढून आणायचं. मस्तपैकी भेटतं काढून. आणि तुम्ही इथं बघू शकता आपला मसाला पण तयार आहे. मस्तपैकी असा झणझणीत काळं तिखट तयार झालेलं आहे. तर तुम्ही पण या पद्धतीची नक्की बनवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा.